Hello, this is Advocate Preeti Patwa here. Once again, welcome all of you. Now, in the part of accountancy for lawyers, we are going to deal with the different classification of the accounts and the rules for debiting and crediting of the account. Baga, accounting is a very important for a lawyer, as you are aware, because many times we get a money from the client in the form of a fee or other expenses. त्याचा हिशोब ठेवणं फार गरजेचं आहे. मग त्यासाठी आपल्याला अकाउंटचे प्रकार काय असतात ते माहिती असणं गरजेचं आहे. बेसिकली अकाउंटचे 3 प्रकार आहेत. ओके, रिअल अकाउंट, नॉमिनल अकाउंट, पर्सनल अकाउंट. हा, आणि प्रत्येक अकाउंट मध्ये तुम्हाला माहिती आहे महत्वाच्या 2 एंट्रीज असतात. एक साइडला डेबिट असते, दुसऱ्या साइडला क्रेडिट असते. मग आता हे डेबिट आणि क्रेडिटचे काही महत्वाचे रूल्स आहेत. ओके, सो अकाउंटचे क्लासिफिकेशन आणि डेबिट अँड क्रेडिटचे रूल्स आपण डिटेल मध्ये काय करू सांगा तर डिस्कस करू. I will share the screen with all of you and we will deal in detail with this particular question. Okay, Roman 1 introduction द्यायचं, Roman 2 classification of account करायचं खाली. हा, बघा, in a classification of account, every debit or a credit transaction entry will belong to one of the 3 type of account. हा, कुठल्याही 3 पैकी एका अकाउंटला ती एंट्री बिलॉंग करत असेल. ओके, नंबर 1 कुठल्या प्रकारचं अकाउंट आहे बघा, नॉमिनल अकाउंट आहे. हा, a nominal account is a general ledger containing the transaction of business, namely expenses, income, profit and losses. नॉमिनल अकाउंट काय सांगा, एक जनरल लेजर आहे. हा, ज्याच्यामध्ये काय असतात तर बिझनेस ट्रान्झॅक्शन रेकॉर्ड होतात. कुठल्या प्रकारचे एक्सपेन्सेस, इन्कम, प्रॉफिट आणि लॉसेस. हा, खर्च, आलेला पैसा, नफा आणि नुकसान. इट कंटेन ऑल द ट्रान्झॅक्शन दॅट अकर इन वन फिस्कल इयर. एका वित्तीय वर्षात जेवढे ट्रान्झॅक्शन येतात ते सगळे येतात त्यात. फर्दर मोर इट रिसेट टू द झिरो अँड स्टार्ट अफ्रेश व्हेन द नेक्स्ट फिस्कल इयर बिगिन्स. ओके, काय असतं सांगा तर झिरो, नेक्स्ट इयरला ते झिरो होते आणि परत फ्रेश एंट्री सुरू होते. ओके, सो दॅट वॉज काय सांगा तर नॉमिनल अकाउंट पहिलं. दुसरं काय सांगा तर पर्सनल अकाउंट. आता ह्याला मात्र सब टाईप आहेत काय परत. हा, यू कॅन थिंक ऑफ पर्सनल अकाउंट एज अ जनरल लेजर दॅट रिलेट टू द कुणाला सांगा हे पर्सन, कंपनीज, असोसिएशन्स. हा, आता हे पर्सनल अकाउंट परत काय सांगा तर डिवाइडेड टू द 3 सब कॅटेगरी आहे. नंबर 1 आर्टिफिशियल पर्सनल अकाउंट आहे. हा, आर्टिफिशियल पर्सनल अकाउंट रिप्रेझेंट बॉडीज विच आर नॉट ह्युमन बीइंग बट ऍक्ट एज अ सेपरेट लिगल एंटिटी अकॉर्डिंग टू लॉ. आर्टिफिशियल पर्सनल अकाउंट कुणासाठी सांगा तर जे ह्युमन नाही आहेत पण लीगल पर्सन आहेत. ओके, फॉर एक्झाम्पल गव्हर्नमेंट बॉडीचं अकाउंट, हॉस्पिटल्सचं अकाउंट, बँक्स, कंपनीचं, कॉपरेटिव्ह सोसायटीज, पार्टनरशिप फर्म्स एक्सेट्रा. हा, आता नॅचरल पर्सनल अकाउंट नावावरच कळत असेल बघा, हे माणसाचं आहे, ह्युमन बिंगचं आहे, माझं, तुमचं, नॅचरल व्यक्तीचं. हा, a natural personal account represent the human being. For example, a capital account, drawing account, creditors account, debitors वगैरे. हा, then representative personal account तिसरा सब टाइप आहे त्याचा. हा, this type of personal account represent the account of natural and artificial entities दोन्हीचा. However, transaction in this type of account either belong to the previous or coming year. ह्यात मात्र ट्रान्झॅक्शन काय असतं सांगा, प्रिव्हियस इयरचे किंवा येत्या पुढच्या वर्षाचे ट्रान्झॅक्शन याच्यामध्ये असतात. ओके, सो पर्सनल अकाउंट परत काय होतं सांगा तर 3 प्रकारचं होतं. हा, आर्टिफिशियल पर्सनल अकाउंट, नॅचरल पर्सनल अकाउंट आणि रिप्रेझेंटेटिव्ह पर्सनल अकाउंट. ओके, हा, नॉमिनल अकाउंट बघितलं, पर्सनल अकाउंट बघितलेलं आहे. आता तीच बघा, त्याचं एक आपण एक्झाम्पल पण बघतोय. हा, रिप्रेझेंटेटिव्ह पर्सनल अकाउंट कॅन कंटेन द इन्फॉर्मेशन ऑन एम्प्लॉईज ड्यू सॅलरी फ्रॉम अ लास्ट इयर. मागच्या वर्षीची त्याची ड्यू सॅलरी किती होती. ऑल्सो इट कॅन रिप्रेझेंट द अमाऊंट ऑफ द रेंट ऑफ अ कंपनी पेड इन ऍडव्हान्स फॉर द कमिंग इयर. पुढच्या वर्षीचं रेंट कंपनीनं आधीच भरलं असेल तर ते पण याच्यामध्ये येईल. म्हणजे मागच्या वर्षीचं किंवा येणाऱ्या पुढच्या वर्षीची एंट्री त्या रिप्रेझेंटेटिव्ह पर्सनल अकाउंट मध्ये असते. सो हे त्याचे 3 सब टाईप झाले. आता तिसरा टाइप ऑफ अकाउंट काय बघा, रिअल अकाउंट आहे. हा, लाईक द अदर टू रिअल अकाउंट इज ऑल्सो जनरल लेजर आहे, बट इट कंटेन द ट्रान्झॅक्शन रिलेटेड टू द कशाशी सांगा तर देणं आणि येणं, लायबिलिटीज अँड असेट ऑफ द कंपनी. द असेट इन दिस कॅन फर्दर डिवायडेड इंटू द टँजिबल असेट असतात आणि इनटँजिबल, ज्यांना स्पर्श करू शकतो ते टँजिबल, जमीन, जुमला, बिल्डिंग, मशिनरी वगैरे. ओके, टँजिबल असेट इन्क्लूड लँड, बिल्डिंग, मशिनरी, फर्निचर. अल्टरनेटिव्हली इनटँजिबल असेट इन्क्लूड गुडविल, पेटंट, कॉपीराइट हे सगळं आलं. हा, अनलाइक अ नॉमिनल अकाउंट, रिअल अकाउंट डज नॉट क्लोज वेन अ फायनान्शियल इयर कम्प्लीट. ओके, रिअल अकाउंट क्लोज होत नाही, रादर
कॅरी फॉरवर्ड होत असते नेक्स्ट इयरला. हा, रादर इट इज कॅरीड फॉरवर्ड फॉर द नेक्स्ट इयर. इन ॲडिशन अ रिअल अकाउंट ऑल्सो अपिअर इन द कंपनीज बॅलन्स शीट. हा, रिअल अकाउंट कुठे येतं सांगा तर कंपनीच्या बॅलन्स शीट मध्ये पण येत असतं. ओके, सो नाव काय आलंय बघा, तुम्हाला लक्षात आलं तिन्ही टाइप्स ऑफ अकाउंटचे कन्सेप्ट. हा, नॉमिनल अकाउंट, नंतर पर्सनल अकाउंट त्याचे 3 टाइप, आणि रिअल अकाउंट. ओके, आता तिसरा रोमन करायचा डेबिट अँड क्रेडिट इन अकाउंटिंग. अकाउंटिंग मध्ये काय तर डेबिट आणि क्रेडिट. बघा, प्रत्येक बिझनेसला काय असतं सांगा, अकाउंटिंग मध्ये तर डेबिट आणि क्रेडिट असते. हा, एव्हरी बिझनेस ट्रान्झॅक्शन विच कॅन बी मेजर्ड इन द मॉनिटरी टर्म फाइंड अ प्लेस इन द अकाउंटिंग ट्रान्झॅक्शन ऑफ द फर्म. हा, इन ऑर्डर टू रेकॉर्ड सच अ ट्रान्झॅक्शन, सिस्टम ऑफ डेबिट अँड क्रेडिट काय केले तर निर्माण केलेली हॅज बीन डिवाइस्ड विच रेकॉर्ड सच इव्हेंट इन द 2 डिफरंट अकाउंट. ओके, बघा पुढे काय लिहिलं आहे. अ डेबिट इन अकाउंटिंग एंट्री दॅट आयदर इन्क्रीज अन असेट और एक्सपेंस अकाउंट. हा, or a decrease in liability or equity account. Okay, it is positioned on the left side in an accounting entry. Debit काय सांगा तर ते असेटला इन्क्रीज करते, इन्क्रीज इन असेट और एक्सपेन्स अकाउंट. डेबिट कुठे असते सांगा, अकाउंटिंग एंट्री मध्ये लेफ्ट साइडला असते. हा, क्रेडिट इज अन अकाउंटिंग एंट्री दॅट इन्क्रीज आयदर लायबिलिटी, वरती इन्क्रीज काय केलेला असेट, आता क्रेडिट काय करते, लायबिलिटी इन्क्रीज करते, और इक्विटी अमाउंट और डिक्रीज इन असेट और एक्सपेन्स अकाउंट. ओके, हे क्रेडिट कुठे असते सांगा, इट इज ऑन द राईट साइड इन द अकाउंटिंग एंट्री. अकाउंटिंग एंट्री मध्ये ते राईट साइडला दिलेलं असतं तिथं. ओके, आता बघा महत्वाचा मुद्दा सुरू करू आपण तिथं. तर टोटल ऑफ द डेबिट अँड क्रेडिट ऑफ एनी ट्रान्झॅक्शन मस्ट ऑलवेज बी इक्वल. डेबिट क्रेडिटचं टोटल खाली काय येत असतं सांगा तर इक्वल असतंय each other, so that accounting transaction काय होईल सांगा तर बॅलन्स होईल. रोमन 4 करायचा, गोल्डन रूल ऑफ अकाउंटिंग फॉर डेबिटिंग अँड क्रेडिटिंग द अकाउंट. हा, काय बघायचं आपल्याला तर गोल्डन रूल्स बघायचे तिथं. हा, बघा रिअल अकाउंट मध्ये गोल्डन रूल काय आहे, एक आकडा डेबिट व्हॉट कम इनटू ट्रान्झॅक्शन. हा, जे काय ट्रान्झॅक्शन मध्ये येते ते डेबिट करा, आणि क्रेडिट व्हॉट गोज आउट ऑफ फ्रॉम द बिझनेस. हा, आणि जे बिझनेस मध्ये जातंय त्याला क्रेडिट करा. देन पर्सनल अकाउंट मध्ये काय करायचं सांगा, डेबिट द रिसिव्हर, रिसिव्हर येणार डेबिट करा. हा, आणि क्रेडिट द गिव्हर, गिव्हरचं काय करा तर क्रेडिट करा. आणि नॉमिनल अकाउंट मध्ये काय असतं सांगा तर डेबिट द एक्सपेन्स और लॉस ऑफ द बिझनेस. हा, एक्सपेन्सेस लॉस डेबिट करा, आणि आलेला इन्कम क्रेडिट करा, क्रेडिट द इन्कम और गेन ऑफ द बिझनेस. 3 महत्वाचे 1, 2, 3 काय सांगा तर गोल्डन रूल ऑफ द अकाउंट. तेच आता आपण इन डिटेल मध्ये डिस्कस करणार परत. हा, डेबिट ऑल एक्सपेन्सेस अँड लॉसेस, क्रेडिट ऑल इन्कम अँड गेन. हा, एक्सपेन्सेस अँड लॉसेस काय करा तर डेबिट करा. डेबिट काय करायचं सांगा तर एक्सपेन्सेस अँड लॉसेस, आणि क्रेडिट काय करायचं तर इन्कम आणि गेन. दिस गोल्डन अकाउंटिंग रूल इज ऍप्लिकेबल टू द नॉमिनल अकाउंट. हा, इट कन्सिडर कंपनीज कॅपिटल काय सांगा तर लायबिलिटी आहे, and thus has a credit balance. As a result, capital will increase when gains and income credited. Profit आला की कॅपिटल इन्क्रीज होईल, आणि त्याच्या उलट काय होईल सांगा, लॉस झाला तर कॅपिटल कमी होईल. इनव्हर्सली दिस कॅपिटल गेट reduced when losses and expenses are debited from it. ओके, सोपा साधा रूल आहे. ओके, देन रूल 2 बघा, डेबिट द रिसिव्हर, क्रेडिट द गिव्हर. हा, द डेबिट रिसिव्हर अँड क्रेडिट गिव्हर इज द रूल ऍप्लिकेबल फॉर कोणाला, पर्सनल अकाउंट साठी आहे. When a natural or artificial entity make a donation to company, it become inflow. काय झालं बघा, तर कंपनीला एखादं डोनेशन आलं तर इनफ्लो झाला. Thus receiver must be debited and company receiving the donation must be credited in the books. कंपनीला डोनेशन आलं तर रिसिव्हर झालं ना, ते क्रेडिट करा, कंपनीने दिलं तर ते डेबिट करा. हा, रूल 3 बघा, डेबिट व्हॉट कम्स इन अँड क्रेडिट व्हॉट गोज आउट. सिंपल. हा, दिस रूल इज ऍप्लिकेबल कोणाला, रिअल अकाउंटला. तिथं where tangible asset like a machinery, building, land, furniture are taken into account, they have a debiting balance by default and debit everything that comes in and adding them to the existing account balance. Okay, in similar way, account balance need to be credited. कधी credit करायचं सांगा, when the tangible asset leaves the company. So these are the 3 important rule of the accounting. क्लासिफिकेशन ऑफ अकाउंट आणि गोल्डन रूल्स ऑफ अकाउंटिंग आपण इथं डिस्कस केलेलं आहे. आय होप यू ऑल अंडरस्टूड इट. इफ यू हॅव एनी डाऊट यू कॅन आस्क मी.